करवीर तालुक्यातील शियेमधील 125 मिळकतधारकांचं वन जमिनीवर अतिक्रमण सिद्ध झाल्यास ते 4 आठवड्यात काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। पण अतिक्रमण काढण्यापूर्वी कोल्हापूरच्या उपवन संरक्षक यांनी संबंधित 125 लोकांची सुनावणी घेऊन कागदपत्रांची पडताळणी करावी असं न्यायालयानं आदेशात म्हटलंय। याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्या अनुषंगानं 6 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयानं कोल्हापूर उपवन संरक्षकांना अतिक्रमणधारकांची सुनावणी घेऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले। यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही पुरवावा असं आदेशात नमूद आहे। या निकालानंतर शिये परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शिये ते वन जमिनीवर सुमारे 125 घरांचं अतिक्रमण झालं होतं। त्या संदर्भात आम्ही हायकोर्टला याचिका दाखल केली होती। पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचे असे याचिका PIL दाखल केलं होतं। त्या अनुषंगाने हायकोर्टानं दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वन जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात उपवन संरक्षक कोल्हापूर यांनी विविध कागदपत्रांची छाननी करून ती वन जमीन जर असेल तर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी हे 4 आठवड्यात अतिक्रमण काढण्यासाठी कार्य करावं असं आदेश दिलेले आहेत। थोडक्यात काय आहे तर शियेमधील अतिक्रमण विविध प्रकारचं अतिक्रमण लक्षात घेता हे वन जमिनीवरचं अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी पहिले पाऊल आहे हे मी सांगू इच्छितो जनता।